नमस्कार. आज आपण थोड्या वेगळ्या चवीची कुरकुरीत तांदळाची भजी बनवणार आहोत आणि सोबत खाण्यासाठी मस्त अशी चटणी देखील बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 कप तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजवत ठेवले आहे. तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही 1 जरी तास भिजवला तरी चालेल. आता इथे मी राशनचे तांदूळ घेतले, तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता. आता तांदळातील पाणी काढून घ्यायचे आणि तांदूळ आपल्याला एका मिक्सरच्या बाउलमध्ये काढायचे. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, खूप जास्त पाणी घालायचं नाही. जेवढं मिक्सरला फिरवायला पाणी लागेल तितकं पाणी टाकायचं. आता झाकण लावून मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं. इथे बघा मिक्सरला मी अशी बारीक पेस्ट तयार करून घेतले. आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि याच पद्धतीने मी राहिलेले बाकीचे तांदूळ देखील मिक्सरला फिरून घेतले. इथे मी 2 उकडलेले बटाटे त्याची साल काढून घेतले. आता हे बटाटे आपल्याला मिक्सरच्या बाउलमध्ये टाकायचे. यामध्ये देखील थोडंसं पाणी घालायचे आणि झाकण लावून मिक्सरला बारीक फिरून घ्यायचे. आता इथे मी बटाटे देखील मिक्सरला बारीक फिरून घेतले. आता हे बटाट्याचे मिश्रण तांदळाच्या पिठामध्ये घालायचे. आता या पिठाला आपल्याला फेटून घ्यायचे. तुम्ही मिक्सरने किंवा असं हाताने जरी फेटून घेतलं तरी चालते. मला हाताने सोपं जाते त्यामुळे मी हातानेच हे मिश्रण चांगलं फेटून घेणार आहे. पिठाला जेवढं फेटेल तेवढं पीठ हलकं होतं आणि भजी चांगली कुरकुरीत होतात. आता इथे पीठ मी 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित फेटून घेतले. बघू शकता पीठ चांगलं हलकं झालंय. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचंय, 1 चमचा जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची. तर हिरवी मिरची तुम्ही तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकायची. आता हे सगळं साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तर हे पीठ तयार झालं की लगेचच याची भजी बनवायला घ्यायची. पिठाला खूप जास्त वेळ ठेवायचा नाही तर पीठ पातळ होऊ शकतं. आता पीठ जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ किंवा 1 चमचा मैदा जरी घातलं तरी चालते. आता इथे सगळं साहित्य पिठामध्ये छान मिक्स करून घेतले. याची आपल्याला लगेचच भजी बनवायला घ्यायचे. इथे मी तेल गरम करायला ठेवले. तेलामध्ये थोडंसं पीठ सोडायचं. पीठ जर फुलून वरती आलं की तेल आपलं चांगलं गरम झालं असं समजायचं. सुरुवातीला पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि नंतरच भजी सोडायचे, म्हणजे भजी पटपट पडली जातात. तेलामध्ये भजी छोटी छोटी टाकून घ्यायची, म्हणजे दिसायलाही सुंदर दिसतात आणि खायलाही खूप छान लागतात. आता इथे मी कढईमध्ये जितकी भजी बसतील तितकी टाकून घेतली. लगेचच याला हलवायचं नाही, थोडंसं सेट होऊ द्यायचे. 1 ते 2 सेकंदानंतर भजी सेट झाली आणि फुलून वरती आले की असं चमच्याने मिक्स करत राहायचे. तर पिठाला आपण व्यवस्थित फेटून घेतले त्यामुळे भजी तेलामध्ये सोडली की लगेचच फुलून वरती येतात. आता गॅस मीडियम करून मीडियम गॅसवर भजी तळून घ्यायचे. तर पिठामध्ये आपण इनो, सोडा अजिबात वापरला नाही तर भजी छान फुलतात आणि कुरकुरीत होतात. आता इथे मीडियम गॅसवर मी कुरकुरीत होईपर्यंत भजी चांगली तळून घेतले. बघा मस्त कलर आलाय. आता भजी चाळणीवर काढून घ्यायचे. दुसरी बॅच तळता वेळेस तेल थंड झालेले राहते त्यामुळे परत तेल चांगलं गरम करायचे, नंतरच तेलामध्ये भजी टाकायची. तेल जर व्यवस्थित गरम झालं नाही तर भजी खूप जास्त तेल पितात त्यामुळे तेलकट होतात. तर नेहमीच आपण कांदा भजी तर बनवतो, पण अशा वेगळ्या चवीची तुम्ही तांदळाची भजी एकदा बनवून पहा. बनवायला खूप सोपे आणि चवीला खूप छान लागतात. आता याच पद्धतीने आपल्याला सगळी भजी तळून घ्यायची. आता भजी तयार करून झाली की आपण भज्यांसोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत. चटणी बनवण्यासाठी सुरुवातीला पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे. आता जिरे मोहरी तडतडले की 1 चमचा चणा डाळ, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं, 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या घालायचे. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचे. आता हे सगळं साहित्य मी 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घेतलं. यामध्येच एक बारीक चिरलेल्या टोमॅटोच्या फोडी घालायचं आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची. टोमॅटोला देखील मिक्स करून 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे. आता ते टोमॅटो मी तेलामध्ये 2 मिनिट चांगले परतून घेतले. झाकण ठेवायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतील. आता इथे मी 5 मिनिटं झाकण ठेवून टोमॅटो शिजवून घेतले. तर बघू शकता टोमॅटो छान मऊ झाले. आता गॅस बंद करायचं आणि हे सगळं साहित्य थंड करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिश्रण थंड झालं की मिक्सरच्या बाउलमध्ये काढायचे. यामध्येच आता 1 चमचा काश्मीर लाल मिरची पावडर घालायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे. आता यामध्ये पाणी घालायचं. चटणी तुम्हाला किती पातळ हवी त्या अंदाजाने पाणी घालायचे. झाकण लावून मिक्सरला चटणी बारीक वाटून घ्यायचे. आता इथे बघा मी मिक्सरला चटणी बारीक वाटून घेतली. इथे आपली चटणी देखील तयार झाली आहे. इथे बघू शकता आपले तांदळाची भजी देखील तयार आहे. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. तर बघू शकता वरतून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी ही भजी तयार होतात. ही चटणी सोबत खायला देखील खूप छान लागतात. तर या पद्धतीने तुम्ही तांदळाची भजी करून पहा आणि कसे झाले मला हे खाली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपी सोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.